आज हम बात करेंगे नगर परिषद बल्लारशाह के नवनियुक्त नगर अध्यक्ष अलकाताई वाड़े मैडम से। अलकाताई वाड़े मैडम से हम लोग जानेंगे कि आज आने वाले दिनों में मैडम का सहयोग रहने वाला है। आने वाले दिनों में जो बल्लारशाह के डेवलपमेंट के लिए मैडम की योजनाएं क्या है, यहाँ के नागरिकों के लिए, यहाँ के लोगों के लिए मैडम की क्या योजनाएं और नए योजनाओं के साथ मैडम किस तरीके से यहाँ पे डेवलपमेंट के विकास के लिए काम करने में इच्छुक रहेंगे। तो मैडम नमस्कार। नमस्कार। किस तरीके से आप यहाँ का डेवलपमेंट के इसमें कंट्रीब्यूशन रहेगा आने वाले दिनों में? नमस्कार। मी सगळ्यात पहिले बल्लारशाह वासियांना मी माझा नमस्कार करते आणि निवडून आलेल्या सगळ्या सदस्यांचा पण धन्यवाद करते। आणि मला जे गुरु लाभले होते ते माननीय श्री विजयभाई वडेट्टीवार, माननीय खासदार प्रतिभाताई दानोरकर आणि सुभाष भाऊ धोटे, माननीय श्री संतोष भाऊ रावत यांचे सुद्धा मला मार्गदर्शन लाभले। यांचे सुद्धा मी धन्यवाद करते आणि त्यांचे सुद्धा मी आभार मानते। सर्वात प्रथम मी बल्लारशाह शहरासाठी मी जी बल्लारपूरची जे नगर परिषद आहे त्यांच्यासाठी मी ते पहिले ऑफिस नियोजन करील आणि ऑफिस नियोजनामध्ये सगळं कर्मचाऱ्यांना आणि सगळं ऑफिस वर्गांना मी सगळं वेळेवरती कामावर सगळ्यांना बोलवील। म्हणजे त्यांच्या आता कसे कोणी पण उशिरा वगैरे येते कामावर किंवा जे कचरा वल्ले राहते ते सुद्धा उशिरा वगैरे कामावर येतात, त्याच्यासाठी मी नियोजनबद्ध वेळा ठरवून देईल। आणि सगळं पाणी पुरवठा व्यवस्था बल्लारशाहसाठी जी दवाखान्यासाठी ते जे मशिनरी आहे, ज्या दवाखान्यामध्ये लागणाऱ्या सोनोग्राफी आहे, जे सिटी स्कॅन सारखे आहे, जे डॉक्टर नवीन उपलब्ध करण्याचा मी प्रयत्न करीन। आणि पाणी पुरवठा ज्या ठिकाणी मी फिरली, जे प्रचारासाठी फिरली अशा ठिकाणी ज्या WCL एरियामध्ये वगैरे पाणी भरपूर आहे पण स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही आहे, अशा ठिकाणी मी आरोचा वगैरे प्रयत्न करून आरो प्रत्येक वार्डामध्ये बसवून देण्याचा प्रयत्न करीन। आणि मी हे नाल्यावरचे झाकणं, जे उघड्यावरचे नाले आहे ज्या नाल्यामध्ये कचरा खूप आहे, तर कचरा वगैरे आहे, नाल्यांच्या या मच्छराच्या प्रादुर्भावासाठी मच्छरामुळे डेंग्यू मलेरिया असे आजार निर्माण होतात, अशासाठी मी नाल्यावरचे झाकणं वगैरे तयार करण्याचा पुरेपूर प्रयत्न करील। आणि जी शिक्षणासाठी मार्गदर्शन केंद्र उभारण्यात येईल। आणि महिलांसाठी मी स्वच्छतागृह, आजकाल महिलांसाठी स्वच्छतागृह कुठे चांगल्या प्रकारचे नाही आहे। आज आपण मोठ्या मोठ्या शहरामध्ये जातो तर स्वच्छतागृह महिलांसाठी आहे, आता आपल्या बल्लारशाह शहरामध्ये स्वच्छतागृह नाही आहे। त्या ठिकाणी काही वार्डामध्ये मी स्वच्छतागृह करण्याचा प्रयत्न करीन महिलांसाठी खास। पर्यावरणासाठी मॅडम काय करणार तुम्ही? पर्यावरण जसं आताच्या बल्लारपूरमध्ये आपण बघत आहे की पर्यावरण आता पूर्ण चंद्रपूरमध्ये प्रदूषणाचा जास्त प्रादुर्भाव आहे, त्याच्यासाठी काही नियोजन केले असणार येत्या 5 वर्षांसाठी? त्याच्यासाठी मी आता प्रत्येक घरोघरी प्रत्येक मनुष्याने एक झाड लावावं, त्याच्यासाठी मी पर्यावरणाचा प्रयत्न करीन। म्हणजे जसं आपलं बल्लारशाह कसं हरित झालं पाहिजे आणि प्रदूषण मुक्त झालं पाहिजे याच्यावर मी जास्त भर देईन। आणि महिलांसाठी काही योजना वगैरे काही येत्या काळी काही गृहोद्योग वगैरे त्यांच्या संबंधित महिलांसाठी? ते महिलांसाठी गृहोद्योग म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून मी, जसे माझे मिस्टर CDCC बँकेला संचालक आहे, त्यांच्या मार्फत मी महिलांसाठी बचत गट वगैरे स्थापन करण्याचा प्रयत्न करीन। त्या माध्यमातून मी महिलांसाठी उद्योग वगैरे काही लघु उद्योग करण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करीन। मॅडम आता जे नवीन निवडून आलेले जे आहे नगरसेवक, त्यांच्यासाठी आपल्याकडून काय नियोजन असणार? सगळ्यात प्रथम मी नमस्कार करते आणि त्यांना सगळ्या वार्ड मेंबरांना मी शुभेच्छा देते की त्यांनी सगळ्यांनी माझ्यासोबत मिळून मिसळून राहून सगळ्यांनी आपापल्या वार्डातले कामं चांगले परीने करून घ्यावे, हीच मी त्यांना शुभेच्छा देते। आणि त्यांनी सगळ्या वार्डातून जे लोकांचे जे प्रश्न आहे त्यांनी ते काम ऐकून आणि सगळ्यांचे कामं ज्यांचे प्रश्न राहतात ते ऐकून त्यांनी आपापल्या वार्डामध्ये चांगले कामं करून घ्यावे। आणि हीच माझी इच्छा आहे की त्यांनी सगळे नगरसेवक आपापल्या वार्डातून सगळे कामं करून घेतील आणि ते करेल। ते नगरसेवक सगळे कामं करेल। घरकुल योजना आहे, रमाई योजना आहे, शबरी योजना आहे, योजना त्यांना त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजे। आणि जे बल्लारशाहचे जे आहे ती नगर परिषदमध्ये जे आता बर्थ सर्टिफिकेट, मृत्यूचं सर्टिफिकेट घ्यायसाठी लोक येतात, त्यांना वारंवार चक्रा मारावे लागते, हे सुद्धा मी नियमबद्ध करेल की ज्यांना हे सर्टिफिकेट वेळेवर मिळण्यात यावं याची सुद्धा मी तरतूद करेल।
मॅडम, महिलांच्या सुरक्षतेसाठी व नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आपलं काय नियोजन असणार? महिलांच्या सुरक्षेसाठी मी प्रत्येक ठिकाणी मी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रयत्न करेल. आजकाल महिलांवर खूप अत्याचार वगैरे होत आहे. त्याच्यामुळे ज्या भागामध्ये लाईट नाही त्या ठिकाणी लाईटाची व्यवस्था करेल आणि मी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रयत्न करेल. महिलांसाठी आताच मी पाहिलं की मी प्रचारासाठी फिरत असताना मला असं आढळलं की तिथे लाईट नाही आहे. ज्या भागामध्ये लाईट नाही आहे तिथे असं आमच्या जवळच्याच एका व्यक्तीला की जे ऑटोवाल्याने तिथे नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. अशा ठिकाणी मी लाईट आणि सीसीटीव्ही लावण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन, म्हणजे ज्यांना कुणाला असा म्हणजे हे होणार नाही की जे म्हणजे चान्सच मिळणार नाही की जे काही म्हणजे सीसीटीव्हीच्या माध्यमातून मी सगळं त्यांना हे करून देईन. तुम्हाला एक प्रश्न विचारणार का? तुम्ही स्वतः डॉक्टर आहे, सरही डॉक्टर आहे. या संदर्भात ज्याचा एक प्रश्न विचारायचं होतं की बल्लारशाच्या त्यांच्या आरोग्याविषयी आपले काय योजना राहणार, नियोजन असणार? सगळ्यात पहिले मी बल्लाशासाठी जे इथे सिझेरियन वगैरे होत होतं पहिले, ते आता सिझेरियन वगैरे होत नाही आहे. त्याचा परिपूर्ण मी म्हणजे डॉक्टरला सांगून डॉक्टर बोलवून की अॅनेस्थेसिस्ट वगैरे इथे बोलवून त्यांचं सिझेरियन वगैरे इथे निपटवायचा प्रयत्न करेल. आणि नंतर ते बल्लाशाच्या याच्यासाठी जे सिटी स्कॅन आहे, जे सोनोग्राफी सेंटर आहे ते सोनोग्राफी वगैरे करण्याच्या मशिनी आणण्याचा प्रयत्न करीन. आणि जे सर्पदंश वगैरे झाला आहे लोकांना की तुरंत आपल्याला जे इंजेक्शन पाहिजे ते इथे मिळत नाही, तर त्याच्यामुळे मी ते सुद्धा आणण्याचा प्रयत्न करेन की जेणेकरून त्या गृहस्थाचा प्राण वाचेल बा. आणि त्या दृष्टीने तो नाही तर मग जास्त हे झालं तर तो चंद्रपूरमध्ये नेता नेता त्याचा प्राण त्याला गमावं लागते. त्याच्यामुळे इथे जर सर्पदंशाची लस वगैरे राहील, बाकी सगळ्या तिथे लसी आहे, लसी मिळतात. बाकी याच्या लसी आहे की रॅबिजच्या लसीच आहे, सगळ्या इथे मिळून जातात. पण ती सर्पदंशाची लस नाही आहे इथे, त्याच्यामुळे ती सर्पदंशाची लस इथे उपलब्ध होईल तर ते पुष्कळ जास्त चांगलं होईल. त्याच्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन. ये थे हमारे साथ बल्लारशाह नगर परिषद के नवनियुक्त अध्यक्ष श्रीमती अलकाताई वाड़ई जी, और इनको बहुत बहुत शुभेच्छा। आने वाले दिनों में इन्होंने जो नियोजन किया, मैं चाहता आई होप कि इन्होंने वो नियोजन को बहुत ही सटीकता से 5 साल समाज में बल्लारशाह नगर परिषद के अंतर्गत आने वाले लोगों में ये काम करना चाहिए। मैं ताज, माई सिटी न्यूज से, धन्यवाद।